हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे सायन्स. त्यामधला 3rd चॅप्टर आहे फोर्स अँड प्रेशर, बल आणि दाब. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे चॅप्टर्स आहेत त्यांची एक्सरसाइज जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि हो, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. सो चला, आपण आता यातला फर्स्ट क्वेश्चन बघूयात. राईट प्रॉपर वर्ड इन द ब्लँक स्पेस, म्हणजेच थोडक्यात रिकाम्या जागा भरा. तर त्यांनी आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत. त्यातला करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे आणि तो फिलअप करायचा आहे. सो इन दॅट ए, द SI युनिट ऑफ फोर्स इज द ऑप्शन आहे डायन, न्यूटन, जूल. अँड सी द आन्सर, द SI युनिट ऑफ फोर्स इज द न्यूटन. सो इथे जे आपला आन्सर आहे याला मी हायलाइट केलेला आहे. नेक्स्ट बी, द एअर प्रेशर ऑन आवर बॉडी इज इक्वल टू द प्रेशर. आणि त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत ॲटमॉस्फेरिक, सी बॉटम अँड स्पेस. सो यातला करेक्ट आहे ॲटमॉस्फेरिक. आणि आपला आन्सर येणार द एअर प्रेशर ऑन आवर बॉडी इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणीय दाब. सी, फॉर अ गिवन ऑब्जेक्ट द बायोंट फोर्स इन अ लिक्विड ऑफ डिफरंट स्पेस विचारलेला आहे, इज पुन्हा स्पेस. तर त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत द सेम, डेन्सिटी, डिफरंट अँड एरिया. अँड सी द आन्सर, फॉर गिवन ऑब्जेक्ट द बायोंट फोर्स म्हणजेच प्लावक बल इन लिक्विड्स ऑफ अ डिफरंट डेन्सिटी इज सेम, इज द सेम. ओके, सो असं आपण हायलाइट केलं आहे आपल्या आन्सरला. नेक्स्ट डी, द SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर क्यूब, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, kg पर मीटर स्क्वेअर, पास्कल पर मीटर स्क्वेअर. आणि यातलं बरोबर उत्तर आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. द SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, एंडपर्यंत जरूर बघा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करून घ्या. पुढचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. ओके, सेकंड क्वेश्चन आहे मेक अ मॅच, म्हणजे जोड्या लावा. इन दॅट ग्रुप ए, ग्रुप बी. ग्रुप ए मध्ये बघा काय दिलेलं आहे, फ्लुइड, ब्लंट नाईफ, शार्प निडल, रिलेटिव्ह डेन्सिटी, हेक्टोपास्कल. बी ग्रुप मध्ये दिलेला आहे हायर प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, लो प्रेशर, सेम प्रेशर इन ऑल डिरेक्शन्स. आणि हे आहे त्याचं आन्सर. सो पहिल्यांदा आहे फ्लुइड. तर फ्लुइडचं काय येणार, ई सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शनला त्याचं प्रेशर सारखं असतं. ब्लंट नाईफ म्हणजेच ज्या सुरीला धार नाही असं, सो त्याच्यावरती प्रेशर कसं असतं, लोअर प्रेशर. देन शार्प निडल, तर अणुकुचीदार सुई, तर त्याला हायर प्रेशर असतं. रिलेटिव्ह डेन्सिटी साठी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आणि हेक्टोपास्कल हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. थर्ड क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अ ब्रीफ. तर आपल्याला खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्यायची आहेत. इन दॅट क्वेश्चन ए, पास्कल
a plastic cube is released in water, will it sink or come to the surface of water? तर प्लॅस्टिकचा एक क्यूब आहे किंवा ठोकळा आपण म्हणतो, तो पाण्यामध्ये सोडला तर तो पाण्यामध्ये बुडेल का पाण्याच्या वरती तरंगेल? अँड द आन्सर, इट विल कम टू द सरफेस ऑफ वॉटर, म्हणजे तो पाण्याच्या वरती तरंगेल. नोट, दिस इज बिकॉज इट्स डेन्सिटी इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. तर त्याची जी घनता आहे ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे. वेन इट फ्लोट्स, द अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्टिंग ऑन इट इज 0. Next, B question. Why do the load carrying heavy vehicles have large number of wheels? तर जास्त ओझं वाहून म्हणजे जास्त माल वाहून नेणारा किंवा जड वाहतुकीची जी वाहने आहेत त्यांना त्यांचे नंबर ऑफ व्हील्स जे असतात हे जास्त का असतात? ओके, सो याचं आन्सर बघा. द प्रेशर प्रोड्युस्ड बाय अ गिवन फोर्स डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ द सरफेस on which the force acts. The greater the surface area, the less is the pressure produced. Load carrying heavy vehicles have a large number of wheels so that the load, bracket मध्ये आपण weight किंवा force दिले आहे, is distributed over a large surface area of the wheels in contact with the road. Hence, the pressure decreases and the tires do not burst. C question. How much pressure do we carry on our heads? Why don't we feel it? तर आपल्या डोक्यावरती आपण किती प्रेशर कॅरी करत असतो आणि ते आपल्याला का जाणवत नाही? Student, see the answer. The air pressure at the sea level is about 101 into 10 raised to 3 Pascal. This is the pressure that we carry on our heads. The cavities in our body are filled with air and arteries and veins are filled with blood. तर आपल्या शरीरामधल्या ज्या पोकळ्या आहेत ह्या हवेने भरलेल्या आहेत आणि धमण्या शिरा या रक्ताने भरलेल्या आहेत. दे प्रेशर बॅलन्स्ड द प्रेशर ड्यू टू द ॲटमॉस्फिअर, आणि त्यांचं ते प्रेशर आहे हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरशी बॅलन्स होतं. हेन्स वी डोंट फील द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि याच कारणामुळे आपण तो वातावरणीय दाब फील करत नाही. Now, next question, fourth, why does it happen? तर असे का घडते? विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ एंडपर्यंत जरूर बघा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. चला आता यातला ए क्वेश्चन बघूयात. Why does it happen? A ship dips to a larger depth in a fresh water as compared to marine water. ओके, सो असं का घडतं? अँड सी द आन्सर, द बयॉन्ड फोर्स म्हणजेच प्लावक बल ॲक्टिंग ऑन द बॉडी इज प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इन विच द बॉडी इज इमर्स्ड. The density of fresh water is less than that of marine water. Hence, the buoyant force on the body in a fresh water is less than that of marine water. Therefore, a ship dips in a larger depth in a fresh water as compared to marine water. Next, B question. Why does it happen? Fruits can easily be cut with a sharp knife. तर धारदार सुरीने फळं पटकन कापली जातात. सी द आन्सर, इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स, फ्रूट्स विथ अ शार्प नाईफ.
अ ब्लंट नाईफ डज नॉट वर्क हिअर. ब्लंट नाईफ म्हणजे ज्या सुरीला धार नाही अशी. द फोर्स एक्सर्टेड perpendicularly on the unit area is called pressure. सो या ठिकाणी आहे हा प्रेशरचा फॉर्म्युला. प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. हे झालं प्रेशरचा फॉर्म्युला. प्रेझेंटली वी आर कन्सिडरिंग ओनली द फोर्स ॲक्टिंग ऑन अन एरिया in a direction perpendicular to it. Next, C question. Why does it happen? The wall of a dam is broad at its base. Okay, so C answer. First point, the pressure at a point in a liquid is proportional to the height of the liquid column above it. Hence, the pressure of water in a dam is much greater at the bottom of the dam than at the top. तर त्याच्या बॉटमला, डॅमच्या बॉटमला त्याचं प्रेशर जास्त असतं त्याच्या वरच्या टॉपपेक्षा. सेकंड, टू विथस्टँड दिस हाय प्रेशर द वॉल ऑफ द डॅम इज मेड स्ट्रॉंगर अँड थिकर, म्हणजे ब्रॉड ॲट द बेस दॅन ॲट द टॉप. सो हे प्रेशर कॅरी करण्यासाठी, to withstand this high pressure, the wall of the dam is made stronger and broad at the base. D question. Why does it happen if a stationary bus suddenly speeds up, passengers are thrown in a backward direction? तर जी बस थांबलेली आहे ती जर अचानक तिने गती घेतली तर त्यातले जे पॅसेंजर आहेत हे मागच्या दिशेने पटकवले जातात किंवा मागच्या दिशेने त्यांची गती, त्यांची जी डायरेक्शन आहे ही मागच्या दिशेला जाते. अँड द आन्सर, वेन पॅसेंजर सीट ऑर स्टँड इन अ स्टेशनरी बस दे आर इन अ स्टेट ऑफ अ रेस्ट. वेन द बस सडनली स्पीड्स अप, अचानक जेव्हा बसचा स्पीड वाढवतो, द लोअर पार्ट ऑफ द बॉडी इन अ कॉन्टॅक्ट विथ द बस अक्वायर द स्पीड ऑफ द बस. तर आपल्या शरीराचा खालचा जो भाग आहे हा त्या बसचा जो स्पीड आहे तो ॲक्वायर करतो. द अपर पार्ट ऑफ द बॉडी, देअर बॉडी however continue to be in a state of rest due to inertia. Hence they are thrown in a backward direction. So ते जेव्हा स्पीड वाढवला जाईल तेव्हा ते पाठीमागच्या दिशेने झुकले जातात. नेक्स्ट, फिफ्थ क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स. सो त्यांनी टेबलमध्ये मास केजी मध्ये दिलेला आहे, व्हॉल्यूम मीटर पर क्यूब मध्ये दिलेला आहे आणि डेन्सिटी आपल्याला काढायला सांगितलेली आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये. सो आपल्याला माहितच आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. ओके, सो त्यावरून आपण इथे बघा या ठिकाणी येणार मास 350 kg दिलेला आहे, व्हॉल्यूम 175 मीटर क्यूब दिलेला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला डेन्सिटी येणार 2 kg पर मीटर क्यूब. नेक्स्ट, सेकंडसाठी त्यांनी मास काढायला सांगितलेला आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे 190, डेन्सिटी दिलेली आहे 4. तर आपला फॉर्म्युला माहितच आहे, डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉल्यूम डिवाइड बाय मास डिवाइड बाय व्हॉल्यूम आहे. तर आपल्याला मास काढायचं आहे, डेन्सिटी आणि व्हॉल्यूम दिलेलं आहे. मग आपण जर या फॉर्म्युल्यांमध्ये ते व्हॅल्यूज पुटअप केल्या तर आपल्याला मास किती मिळणार, इथे बघा 760 kg हे आपल्याला मास मिळणार. तसंच पुढे दिलेला आहे डेन्सिटी ऑफ मेटल किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये दिलेली आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये दिलेली आहे आणि रिलेटिव्ह डेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो या ठिकाणी हे आहे फॉर्म्युला, रिलेटिव्ह डेन्सिटीचा हा फॉर्म्युला, डेन्सिटी ऑफ अ मेटल डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ अ वॉटर. ओके, सो या फॉर्म्युल्यानुसार या दोन व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या तर आपल्याला आन्सर येणार 5 × 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. नाउ सेकंड मध्ये बघा 8.5 × 10⁻³
आणि डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेली आहे 10⁻3. सो आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे. सो या फॉर्म्युल्यामध्ये जर ते पुटअप केला व्हॅल्यू तर किती आन्सर येणार 8.5. नाऊ नेक्स्ट बघा, आता या ठिकाणी वेट काढायला सांगितलेलं आहे. फॉर्म्युला दिलेला आहे प्रेशर इज इक्वल टू वेट बाय एरिया. सो वेट आपल्याला काढायचं आहे, प्रेशर दिलेला आहे आणि त्यानुसार आपली व्हॅल्यू येणार 800. आणि नेक्स्टसाठी वेट दिलेला आहे, एरिया दिलेला आहे, प्रेशर काढायचं आहे. सो या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या व्हॅल्यूज पुटअप केल्या तर प्रेशर येणार 3. Now next, sixth question. The density of a metal is 10.8 into 10⁻³ kilogram per meter cube. Find the relative density of the metal. So खूप इझी क्वेश्चन आहे. त्यांनी दिलेला काय काय डेटा आहे बघा. डेन्सिटी ऑफ मेटल दिलेला आहे 10.8 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब आणि डेन्सिटी ऑफ वॉटर 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब असते. तर रिलेटिव्ह डेन्सिटी आपल्याला काढायची आहे आणि हे झालं त्याचा फॉर्म्युला. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि हा व्हॅल्यू आपण पुटअप केल्यानंतर आन्सर आलेला आहे आपलं 10.8. सो द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द मेटल इज इक्वल टू 10.8. नेक्स्ट आहे 7th क्वेश्चन. द व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट इज 20 सेंटीमीटर क्यूब and the mass is 50 gram. The density of water is 1 gram meter cube. Will the object float on water or sink in the water? तर हा जो ऑब्जेक्ट आहे हा पाण्याच्या आतमध्ये बुडेल की पाण्यावरती तरंगेल. नाव इथे आपण रो ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि या व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहेत. 50 ग्रॅम डिवाइड बाय 20 सेंटीमीटर क्यूब आणि त्याचा आन्सर आलेला आहे 2.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. इट इज अ ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके, सो इथं बघा डेन्सिटी ऑफ वॉटर किती दिलेली आहे 1 ग्रॅम आणि इथं आपली किती आलेली आहे 2.5 ग्रॅम आलेली आहे. सो ती कशी आहे जास्त आहे, ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर. हेन्स द ऑब्जेक्ट विल सिंक इन द वॉटर. त्यामुळे तो जो ऑब्जेक्ट आहे हा पाण्यामध्ये बुडेल. Next, 8th question. The volume of the plastic covered sealed box is 350 centimeter cube and the box has a mass 500 gram. Will the box float on the water or sink in a water? What will be the mass of water displayed by the box? So चला let's सोल्युशन याचं काढूत आपण. पहिल्यांदा बॉक्ससाठी काढू. रो बॉक्स 500 ग्रॅम डिवायडेड बाय 350 सेंटीमीटर पर क्यूब. सो याचं जर आपण सॉल्व केलं तर 10/7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आलं. सो दिस इज अ ग्रेटर दॅन दॅट ऑफ वॉटर, राईट? हेन्स द बॉक्स विल सिंक इन वॉटर. नेक्स्ट, द व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेड बाय द बॉक्स V is equal to the volume of the box is equal to 350 centimeter per cube. Now density, mass divided by volume. So M is equal to rho and V. Okay, hence the mass of water displayed by the box is equal to 1 gram centimeter minus 3 into 350 centimeter क्यूब. सो आन्सर आलं 350 ग्रॅम. ओके स्टुडंट, सो याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.